पुढची बातमी पाहत पंतप्रधान मोदींची दिवाळी नौदलाच्या जवानांसोबत आता त्यांनी साजरी केली। INS विक्रांत युद्धनौकेवर पंतप्रधानांनी आपली दिवाळी रात्र घालवली आहे। INS विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतीक आहे असं सुद्धा मोदी म्हणतात। INS विक्रांतनं पाकची झोप उडवली आहे असं सुद्धा पुढची बातमी नागपूरमधून। नागपूर काँग्रेसची मनपामध्ये तोडफोड करण्यात आली। धक्काबुक्की पालिका कार्यालयामध्ये करण्यात आलेले कार्यालयामध्ये घुसताना साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालं। नागपुरातील कचऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला की काँग्रेस इतके आक्रमक झाले की कार्यालयामध्ये सुद्धा काही तोडफोड झालेली आहे। साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। एल्गार पुकारात एकंदरीत महानगरपालिका विविध प्रश्नाला घेऊन जे आहे ते मोर्चा काढण्यात आला। आपण सध्या वेळेला पाहू शकता स्थिती महानगरपालिकेची या ठिकाणी कडोकड जे आहे ते पोलिसांच्या बंदोबस्त लावण्यात आला। एकंदरीत बघितलं असेल तर वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते आंदोलन काँग्रेसने केले होते। या अगोदर सुद्धा महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं। शहरातील कचरा असेल, अस्वच्छता असेल, या सगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। आपण बघू शकता असंख्य येथे जे कार्यकर्ते एकवटले होते। यांनी संपूर्ण अभिजित वंजारी महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली, मात्र त्यांनी वेळ दिली नाही। या सगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते काँग्रेस आक्रमक झाली आहे। आपण सध्याच्या वेळेला बघू शकतो या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्त आहेत। अनेक मागण्याला घेऊन जे आहे ते आंदोलन करण्यात आले आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार, अशा प्रकारचं जे आव्हान आहे काँग्रेसनी महानगरपालिका प्रशासनाला केलं आहे। आणि या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारच्या या पोलिसांच्या संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र आपल्या सध्या वेळेला नागपुरात दिसत आहे। तेजस मोरतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।